मी सर्वप्रथम पुष्कराज यांना एक गोष्ट सांगेन की मी ते जेव्हा स्टेजवरती आले तेव्हा बघितलं की थोडंसं नर्वस झालेले, परंतु एवढ्या लोकांसमोर बोलायचं धाडस करणं ह्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. खरं तर नर्वस मी पण झालोय, कारण आल्यापासनं शिंगावर घ्या नरड दाबा. मला काल मी शिवसेनेच्या एका व्यासपीठावर त्यावेळेस सुद्धा आज आपण सर्वजण कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या प्रचारासाठी इथं उपस्थित आहे. जून महिन्यामध्ये नरेंद्रजी मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. आपण सर्वजण बघतोय की मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी आणि NDAचं सरकार काम करत आहे. आपला देश विकसित करण्याचं काम करत आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज महायुतीचं सरकारसुद्धा गतीने काम करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या तीन दिग्गज नेत्यांनी आज आपल्याकडं एक अधिकृत उमेदवार शिवसेनेचे राजेशजी क्षीरसागर यांना दिलेला आहे. खरं सांगायला गेलं तर सर्व विधानसभा ह्या महत्त्वाच्याच असतात, परंतु मला असं वाटते की उत्तर विधानसभा ही एक मानाची विधानसभा आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक मोठमोठ्या संस्था ह्या विधानसभामध्ये आहेत. महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर ह्या विधानसभेमध्ये आहे. कोल्हापूरच्या पेटा, रंकाळा परिसर अशा अनेक मोठमोठ्या शिक्षण संस्थासुद्धा ह्या विधानसभा परिसरामध्ये आहेत. आणि ह्या मानाच्या विधानसभामध्ये मागच्या 15 वर्षापैकी मागचे 10 वर्ष आपले मानाचे आमदार हे राजेशजी क्षीरसागर साहेब राहिले आहेत. त्यांच्या 10 वर्षाचा जो कार्यकाल 2009 ते 2019मध्ये त्यांनी प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे. परंतु मी बघतोय की मागच्या 2 वर्षात महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या गतीने ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे एक पद आल्यानंतर काम केले ते मागच्या त्या 10 वर्षावरती सुद्धा भारी पडू शकेल. 100 कोटी रुपयाचे रस्ते असतील, रंकाळा परिसर विकसित करणे असेल, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी जी कामं असतील, असे अनेक चांगले कामे त्यांच्या हातातून घडलेले आहेत. आणि हे सर्वजण हे सगळ्या गोष्टी करत असताना आता इथून पुढचा कार्यकाल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आणि हा युवा मेळावा असल्यामुळं मला जाहीरपणे एक विनंती, क्षीरसागर साहेब आज नाही आहेत पण सुजितदादांना किंवा पुष्कराज यांना मी सांगेन की इथून पुढं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजेश क्षीरसागर साहेबांचे आणि मुख्यमंत्री महोदयांचे संबंध किती जवळचे आहेत. त्यामुळे निधीची आता आपल्याला काय भांगड म्हणजे काय कमतरता पडणार नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर इथून पुढं जो काही निधी मिळणार आहे त्याच्यातला 25% निधी, सुजिता, त्यातला 25% निधी हा फक्त आणि फक्त युवकांच्या कामकाजासाठी वापरला पाहिजे. पुढचे 5 वर्ष युवकांचे प्रश्न आपल्याला सर्वांना माहिती आहे. चांगले स्पोर्ट्स फॅसिलिटीज उभा व्हावे, चांगले शिक्षण संस्था इथं यावे, पर्यटन स्थळ चांगले विकसित व्हावे आणि जो IT पार्कचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे तो सुद्धा सोडवण्यात यावा. आणि हे सर्व सांगत असताना मला आपल्याला सुद्धा सांगायचं आहे की उद्या जेव्हा क्षीरसागर परिवार आमदार होतील तेव्हा त्यांचं काम हे नाही आहे की एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक मदत करून सक्षम करणे, पण त्यांचं हे काम आहे असं पर्यावरण उभा करणं ज्यामध्ये तुम्ही स्वतः काम करून स्वतःला सक्षम केलं पाहिजे. त्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की ह्या वाक्याचं गांभीर्यता आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. येणाऱ्या काळात आपण सर्वजण मिळून राजेशजी क्षीरसागर साहेबांच्या प्रचारात सामील व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो. फक्त 7 दिवस राहिलेले आहेत. येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण या बटनावरती आपल्याला मतदान करून आपल्याला आत्ता एक अशी संधी आहे की महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त मतांनी सीट निवडून आणण्याची संधी आहे. कारण आपल्या विरोधात आता एक प्रेशर कुकर आहे आणि ते कुकर लय प्रेशरमध्ये आले आता. त्यामुळं मी जास्त म्हणजे जसं मी सांगितलं मी शिवसैनिक नाही अजून, मला ती भाषा येत नाही, पण आपल्याला सगळ्यांना एवढंच विनंती करीन की आज खूप मोठी ताकद आपल्याबरोबर आहे. तुम्ही व्यासपीठावरती बघताय सर्व दिग्गज नेते आपल्या पाठीशी आहेत. गेले अनेक वर्ष त्यांनी सक्षमपणे आपल्या उमेदवारांनी इथं काम करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त युवकांपर्यंत, महिलांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत पोचा, त्यांचा प्रचार करा आणि आपण येणाऱ्या ह्या 2024मध्ये
परत जेव्हा शपथविधी घेऊन येतील तेव्हा लाल दिव्यातनं येतील, अशी त्यांना असा एक निरोप आपल्याला सगळ्यांना देतो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.